नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत। मोठी बातमी आहे। माळुंगमध्ये 25 लाख रुपयाचा गांजा सापडला आहे आणि ही अकलूज पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे। काल दुपारी 3 वाजल्यापासूनच पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्यानुसारच सापळा रचला होता आणि शेवटी या सापळ्यामध्ये संबंधित आरोपी अडकलेले आहेत। ही धडाकेबाज कारवाई कशी केली आपण सविस्तर पाहूयात। मंगळवारी 10 तारखेला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली। राजू महादेव काळुखे राहणार डांगे वस्तीजवळ माळुंग तालुका माळशिरस याने त्याच्या घरी गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी साठा करून ठेवलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहिती लागलीच अकलूज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी वरिष्ठ अधिकारी यांना कळवून शासकीय पंच, वजन काटाधारक, फोटोग्राफर व सहाय्यक निबंधक, सक्षम अधिकारी, पोलीस अधिकारी व अंमलदार असे पोलीस स्टाफ, पोलीस ठाणेकडील दोन्ही शासकीय वाहने व छापा कारवाई करता आणलेले खाजगी वाहनासह डांगे वस्ती उजनी कॅनॉलजवळ माळुंग तालुका माळशिरस येथे राजू महादेव काळुखे याचे घरात प्रवेश करून शोध घेतला असता घरामध्ये 4 वेगवेगळ्या गोण्यात व घराचे बाहेरील बाजूस एका गोणीमध्ये खाकी रंगाचे कागदामध्ये प्लॅस्टिकचे चिकट टेपने गुंडाळलेले पुढे पाऊच दिसून आले। त्यामधील काही पुढे पाऊच फोडून पाहिले असता आतमध्ये गांजा या वनस्पतीची हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बोंडे असा उग्र वासाचा अंमली पदार्थ असल्याबाबत दिसून आले। सदर गांजा हा अंमली पदार्थ मुद्देमाल 8 गोणीसह एकूण वजन त्याचे 129.426 किलोग्रॅम, याची एकूण किंमत 25,68,340 रुपये असा एकूण साठा तिथं जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये आरोपी 1 राजू महादेव काळुखे राहणार डांगे वस्ती उजनी कॅनॉल जवळ माळुंग तालुका माळशिरस, दुसरा आरोपी आनंद भगवान भिसे राहणार महादेवनगर अकलूज तालुका माळशिरस यांचे विरुद्ध गुंगीकारक औषधे, द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8C, 22C व 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची धडाकेबाज कामगिरी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब, प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग अकलूज नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, महिला पोलीस उपनिरीक्षक करिश्मा वनवे, पोलीस हवालदार सुहास क्षीरसागर, शिवकुमार मदभावी, विक्रम घाटगे, किशोर गायकवाड, अजय बुर्ले, सोमनाथ माने, मोहन मस्के, रणजित जगताप, प्रवीण हिंगणगावकर, चालक महादेव जाधव, शरद आगलावे यांनी ही धडाकेबाज कामगिरी केली आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रमसिंह साळुंखे हे करत आहेत। सध्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा सप्ताह देखील सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये ही धडाकेबाज अकलूज पोलिसांनी कारवाई केल्यामुळे सर्व स्तरातून अकलूज पोलिसांचे कौतुक होत आहे। तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे आपल्या सोबत आहेत। आपण ऐकूया काय घडलं नेमकं। काल आपण पहाटेपर्यंत मोठी कारवाई केलेली आहे, काय एकंदरीत केलेलं आहे? आपण काल माळुंग गावच्या हद्दीमध्ये एक अंमली पदार्थ विरोधी गांजाची रेड केलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 129 किलो गांजा मिळून आलेला आहे। बातमी अशी होती की डांगे वस्ती उजनी कॅनॉलजवळ एक इसम आहे, नाव त्याचं राजू महादेव काळुखे, याच्या घरामध्ये त्यानं गांजा आणून ठेवलेला आहे, विक्री करता बाळगलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही फोटोग्राफर, 2 शासकीय पंच, सक्षम अधिकारी म्हणून गॅझेटेड ऑफिसर, राजपत्रित अधिकारी, आपले असिस्टंट रजिस्ट्रार, वजन माप असा सर्व लवाजमा आमच्या पोलीस व्हॅनचा आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी कायदेशीर सोपस्कर सर्व पूर्ण पाडल्यानंतर सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण झाले त्याच्यानंतर त्या ठिकाणी काउंटिंग जागेवरच करण्यात आलेलं आहे। पंचनामा जागेवर करून आपण 2 आरोपींना याच्यात ताब्यात घेतलेलं आहे। एक आरोपीचं नाव आहे
राजू महादेव काळुके आणि दुसऱ्याचा आनंद भगवान पिसे राहणार महादेवनगर. या गुन्ह्याचा आता प्राथमिक तपास चालू आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडं हा गांजा त्यांनी कुठून आणला आणि कोणाला विक्री करणार होते याबाबत आता तपास चालू आहे. आज त्यांना आम्ही कोर्टासमोर मान्य न्यायालयासमोर हजर करणार आहोत आणि त्याचा पोलीस कोठडी मागणार आहोत. बाकी जे काही प्रगती होईल ते आपल्याला वेळोवेळी कळवण्यात येईल. साहेब, एवढी पोती सापडलेत म्हणजे हे अंदाज गेले अनेक वर्ष प्रोफेशनल वाटतंय का ते? हां, आता एवढा माल जर मिळून येतोय, ही कमर्शियल क्वांटिटी 125 ते 130 किलो म्हणजे कमर्शियल क्वांटिटीमध्ये येते. त्यामुळं असं वाटतंय की जे फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज जे आहेत ते खूप लांबपर्यंत जाऊ शकतात. तपासामध्ये ते समोर आपल्याला भविष्यात निदर्शनास येईल. आता ज्यांच्याकडे माल सापडलाय त्यांच्याकडे ह्याविषयी पूर्वीच्या काही केसेस आहेत का? नाही, त्यांच्याकडे या पूर्वीच्या पहिल्या काही केसेस नाही आहेत. तरी देखील त्यांच्याबद्दल आपण अजून माहिती घेत आहोत की आपल्या इथे नसलं तर दुसरीकडे कुठं तशा केसेस आहेत का. सर, आता अंमली पदार्थाच्या संदर्भात सप्ताही चालू आहे आता. हां, त्याला अनुसरून ही कारवाई वाटते का कसं? तसं म्हटलं तर हा सप्ताह जो चालू आहे महिन्यामध्ये आपल्याला ज्या कारवाई करायचं आपण बऱ्याच दिवसापासून ही माहिती काढत होतो. काल आपल्याला माहिती मिळाली आणि मग ती कारवाई केली आणि हा कारवाई आपण सतत पुढे चालू ठेवणार. अंमली पदार्थ सप्ताह आहे म्हणूनच नाही तर त्या कंटिन्यू आपण त्या चालू ठेवणार आहोत. साधारण या मालाची शासकीय दरानुसार काय कॉस्ट असेल? एक शासकीय दरानुसार आम्ही एक 25 लाखाचा तो पकडलेला आहे. परंतु अजून शासकीय त्याचे दर काय आहेत याबद्दल माहिती घेऊन नंतर त्यामध्ये हे करणार आहोत. ह्याच्यात सर अजून आरोपी येतील असं वाटते का? अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. आता सध्या प्राथमिक सर्व तपास असल्यामुळं आता त्याबद्दल बोलणं उचित नाही.